जेणेकरून तुम्ही आणि मी या दिवसामध्ये आनंदित व्हावं. त्याने तुम्हाला आणि मला बोलवलंय जेणेकरून तुम्ही आणि मी त्याची आरोळी ऐकावी. आज तो प्रत्येक जीवाची भेट घेईल. आज तो प्रत्येक मनाला स्थिर करेल. आज प्रत्येक दुःख तो आनंदात बदलेल. आज प्रत्येक त्रासातून काढायला तो तुझी मदत तुमच्याकडे पाठवेल. आज त्याचा हात तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज तो ज्या गोष्टी तुमच्यासाठी अवघड आहेत तो सोप्या करून टाकेल. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. वर्शिप यू फादर, वी वर्शिप यू. आम्ही तुझी आराधना करतो लॉर्ड. आम्ही तुला उंच करतो लॉर्ड. आम्ही तुला गौरव देतो लॉर्ड. आम्ही तुझी स्तुती करतो लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलंय प्रभू तू स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला देव आहे. लॉर्ड तू प्रत्येकाकडे लक्ष लावतो. तुझ्या समोर सगळं जग पोहऱ्यातल्या बिंदू सारखं आहे. लॉर्ड तू प्रत्येकाला नावाने ओळखतो. प्रत्येकाची समस्या तुझ्या समोर आहे. प्रत्येकाचं हृदय तू जाणणारा देव आहे. प्रत्येक जणाची आरोळी ऐकणारा तू परमेश्वर आहे. प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देणारा प्रभू येशू तू देव आहे. आज आम्ही तुला उंच करतो. आज आम्ही तुझी आराधना करतो. धन्यवाद. वी वर्शिप यू लॉर्ड. वी गिव्ह द ग्लोरी. धन्यवाद प्रभू. यावेळेस जसं आम्ही तुझं वचन ऐकत आहोत मी प्रार्थना करतो की तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लोकांना स्पर्श कर. फादर तू स्वतः म्हणाला जो कोणी तुझ्याकडे येतो त्याला तू असंच लावून देत नाही. पण आज त्याची ओळख स्वर्गीय पित्याशी होणार. आज बंधन येशूच्या नावात तुटले जाणार. आणि जो कोणी ऐकेल प्रभू येशूच्या नावात तो आशीर्वादित केला जाईल. धन्यवाद प्रभू. आम्ही तुला उंच करतो पिता. आम्ही तुला धन्यवाद देतो पिता. लॉर्ड प्रत्येक वचन पवित्र आत्म्याद्वारे बोललं जाऊ दे. मी प्रार्थना करतो पिता की प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळू दे. प्रत्येक समस्या दूर होणार. आणि फादर जे लांबून ऐकत आहेत जे जवळून ऐकत आहेत प्रत्येकापर्यंत प्रभू येशूच्या नावात तुझे आशीर्वाद पोहोचवले जाणार. आणि थँक्यू तुझे लेकरं आनंद करत घरी जाणार. आम्ही तुला उंच करतो. आपले पवित्र हात वर करून देवाचे आभार मानूया. धन्यवाद धन्यवाद. फादर वी वर्शिप यू. फादर वी गिव्ह द ग्लोरी. आम्ही तुला धन्यवाद देतो पिता. आणि प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. से आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभू येशू जिवंत आहे. यस आमेन. आणि तो रोज आणि रोज तुमच्या अन्यायासाठी नवीन कार्य करणार आहे. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्ण जगामध्ये देवाची सुवार्ता जात आहे कारण प्रभू येशू लवकर येणार आहे. यस आमेन. आज संध्याकाळी 8:30 वाजता 10:30 वाजता देखील पूर्ण जगात पास्टर क्रिस जे देवाचे सेवक आहेत त्यांची देखील आरोग्य सभा आहे. ते बघू शकता. आज सगळं जग जे आहे या शेवटच्या दिवसांमध्ये प्रभू येशूच्या येण्याची तयारी करत आहे. आणि बायबलमध्ये लिहिलंय की सर्वांपर्यंत सुवर्तमान जाईल आणि जो ऐकेल तो तारला जाईल. आणि बायबलमध्ये लिहिलंय ज्यावेळेस प्रभू येशू येईल तुम्ही आणि मी उचलले जाणार. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की प्रभू येशू आल्यानंतर तुम्ही आणि मी देवाबरोबर असावं. यस. हालेलुया. हालेलुया. आपल्या हृदयाची तयारी करा. कारण बायबलमध्ये लिहिलंय तो दिवस आणि तो क्षण आपल्याला माहित नाही. आज रात्री देखील तो असू शकतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण देवाच्या वचनाकडे येऊया. साम स्तोत्रसंहिता 118 अध्याय आणि 24व्या वचनाकडे आपण येऊया. व्हेरी इम्पॉर्टंट वन. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. साम स्तोत्रसंहिता 118 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये आपण आहोत. प्लीज कृपा करून वाचूया. ऐका देवाचं वचन. जो दिवस परमेश्वराने केला आहे जो दिवस परमेश्वराने केला आहे तो हाच आहे. तो हाच आहे. यात आम्ही उल्हास व आनंद करू. बायबल सांगते यात आम्ही उल्हास आणि आनंद करू. माझी इच्छा सर्वांनी बोलावं. जो दिवस परमेश्वराने केला आहे जो दिवस परमेश्वराने केला तो आहे हाच आहे. तो हाच आहे. आणि यात आम्ही उल्हास आणि आनंद करूया. आणि यात आम्ही उल्हास व आनंद करूया. हालेलुया. हालेलुया. यस. देव प्रत्येक दिवस त्याच्या लेकरांसाठी बनवणार आहे. देव प्रत्येक दिवसांमध्ये त्याची इच्छा आहे त्याच्या लेकरांनी उल्हास करावा
आनंद करावा, विजय साजरा करावा आणि आशीर्वादित जीवन जगावं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही माझ्या मागे बोलणार का? म्हणा, परमेश्वर परमेश्वर माझ्यासाठी दिवस बनवतो माझ्यासाठी दिवस बनवतो, जेणेकरून मी उल्हास आणि आनंद करावा मी उल्हास आणि आनंद आणि करावा विजयी आणि सामर्थ्यवान जीवन जगावं. आणि विजयी आणि सामर्थ्यवान जीवन Praise the Lord. हालेलुया. नो, शैतान दिवस बनवत नाही. शैतान कुठल्या चांगल्या गोष्टी बनवत नाही. शैतान केव्हाच लोकांच्या भल्यासाठी काय करत नाही. पण बायबल सांगतो देव दिवस बनवतो. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जर देवाने आजचा दिवस बनवलाय तर बायबल मधील तुम्ही उल्हास करणार, Yes. तुम्ही आनंद करणार, तुम्ही दुःखातून वर येणार आणि तुम्ही संकटातून वर येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जिवंत देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नीट काळजीपूर्वक ऐका. प्रभूचं वचन जर तुमच्यापर्यंत येत आहे तर मश्करी करू नका, अविश्वास दाखवू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि प्रभूला म्हणायचं दिवस हा बनवलाय माझ्यासाठी तर मला माहिती आहे मी उल्हास आनंद करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जे काही देव करतो ते चांगलं आहे. बोला माझ्या मागे, जे काय परमेश्वर करतो जे काही परमेश्वर करतो तो चांगला आहे. ते चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगते ज्यावेळेस त्यांनी उत्पत्ती सर्व काय बनवलं तर तुम्ही प्लीज कृपा करून उत्पत्ती याचा पहिला अध्याय काढला आणि 25 वचनाकडे आलात. काय लिहिलं ऐकूया. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 25 वचनामध्ये आपण आहोत आणि वाचूया प्रभूचं वचन. प्रभू काय बोलत आहे प्लीज वाचूया. आणि पृथ्वीवरील जनावरे या वाचूया. त्यांच्या जातीप्रमाणे आणि गुरेढोरे ढोरे त्यांच्या जातीप्रमाणे आणि जमिनीवर सरपटणारा प्रत्येक जीव त्याच्या जातीप्रमाणे ही देवाने निर्माण केली. आमेन. ना पुढे आणि लिहिले देवाने पाहिले की ते चांगले आहे. आणि बायबल सांगते की देवाने जे केले ते पाहिले ते चांगले आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आज तोच दिवस तुझ्यासाठी केलेला आहे जेणेकरून आज रात्री, आज या दिवसांमध्ये या सगळं दुःख तुझं आनंदात बदललं जावं. या समय तू तुझ्या प्रश्नाला उत्तर मिळावं, तुझं भविष्य येशूच्या नावात घडवलं जावं अशी देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 एक दिवशी एका भावाने मला फोन केला. आम्हाला सांगितलं की पास्टर मला या जगामध्ये अत्यंत त्रास आहे, पास्टर अत्यंत वेदना आहे, आमचं घर दुःखाने भरलेलं आहे, रात्रंदिवस आम्ही दुःखातून जात आहोत, आम्ही रोज वाट पाहतो आनंदाची बातमी येईल, सुखाचे दिवस येतील, काहीतरी चांगलं होईल. पण पास्टर केव्हाच आमच्या जीवनामध्ये आम्ही सुख पाहिलं नाही, केव्हाच आम्ही सुख पाहिलं नाही. आणि या भावाने मला सांगितलं की पास्टर आम्ही ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकलं आणि आम्ही प्रभूकडे आलो आणि आमचं जीवन आम्ही प्रभूच्या हातात दिलं, पास्टर मला सांगायला आवडेल आमचे दिवस बदलले. Yes. हालेलुया. हालेलुया. आमचे दिवस बदलले, आमचं सर्व भविष्य बदललं आणि पास्टर रोजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा ठरला. Yes. हालेलुया. हालेलुया. या बायबल मध्ये लिहिलं तुम्ही प्लीज स्तोत्र संहिता 84 अध्यायामध्ये आलात आणि प्लीज 10व्या वचनाकडे येऊया. साम चॅप्टर 84 आणि 10 आणि 11 वचन वाचूया. प्लीज ऐकूया, ऐका देवाचं वचन, प्लीज वाचूया. कारण तुझ्या अंगणामध्ये एक दिवस इतर ठिकाणातल्या 1000 दिवसांपेक्षा उत्तम आहे. ओ हालेलुया. पुढचं वचन. दुष्टपणाच्या डेऱ्यामध्ये वस्ती करण्यापेक्षा माझ्या देवाच्या घरात त्याच्या दाराच्या उंबरठ्यापाशी राहणे मला बरे वाटते. बायबल सांगते की तुझ्या घरात एक दिवस जगातल्या 1000 दिवसापेक्षा उत्तम आहे. या समय हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर देवाच्या घरात किंवा प्रभू येशूवर जगत नाहीये आणि या जगामध्ये जगत आहात, बिलीव्हर, ओ हे दिवस जे आहेत तुमच्यासाठी आशीर्वादाचे नसतील, पण एक दिवस देवाच्या घरातला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, एक दिवस देवाच्या उपस्थितीतला अत्यंत आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वन मोर टाइम वाचूया 10 वचन. कारण तुझ्या अंगणामध्ये एक दिवस इतर ठिकाणातल्या 1000 दिवसांपेक्षा उत्तम आहे. हालेलुया. दुष्टपणाच्या डेऱ्यामध्ये वस्ती करण्यापेक्षा हा. माझ्या देवाच्या घरात त्याच्या दाराच्या उंबरठ्यापाशी राहणे मला बरे वाटते. बायबल सांगतं की देवाच्या घरातला एक दिवस अत्यंत उत्तम आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. हे जग तुम्हाला तृप्त नाही करू शकत, हे जग तुमच्या हृदयाची इच्छा पूर्ण नाही करू शकत. या जगाकडे तुम्हाला द्यायला जीवन आणि जे काही आशीर्वाद आहेत ते नाही आहे. या जगात मध्ये तुमच्यासाठी काही कुठल्याही प्रकारे भविष्य नाहीये, कारण बायबल मध्ये लिहिलंय देवाकडे तुमच्यासाठी भविष्य
Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि बिलीवर ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभूकडे येतो आणि प्रभू येशूत विश्वास ठेवतो, तुमचे दिवस बदलले जातात. Yes, amen. आय बिलीव्ह दॅट. मी विश्वास ठेवतो. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पूर्ण हृदयाने माझा विश्वास आहे 100% दिवस बदलले जाणार. कारण बायबल मध्ये त्याने दिवस बनवलाय तुम्ही आनंदाने उल्हास करावा म्हणून. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण पहा अनेक लोक दुःखातून जात आहे. त्यांना दिवस कळत नाही, रात्र कळत नाही. आजाराने त्यांचे जीवन आणि दुःखाने त्यांचे घर भरलेले आहेत. त्यांच्या डोळ्यात नेहमी अश्रू असतात. ते नेहमी टेन्शन मध्ये जगतात. लोक आम्हाला रात्री फोन करून सांगतात की पास्टर प्लीज प्रेयर करा की आमच्या जीवनामध्ये आम्ही त्रासातून जात आहोत. यस, या जगात दुःख आहे, त्रास आहे, पूर्णपणे अशांतता आहे. फार जगामध्ये लढाया, फार जगामध्ये अस्थिरता बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे वाढत आणि वाढत जात आहे. पण प्रेज गॉड, देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी दिवस बनवलेला आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. कुठल्या आई वडिलांना आवडेल की त्यांच्यासाठी त्यांच्या लेकराबाळांसाठी असा दिवस उगवावा की ते आजारी पडावेत, त्यांना अन्न नसावं, ते उघडे असावे, ओ ते रडत बसावे. आई वडिलांची इच्छा असते रोज माझं लेकरू आशीर्वादित, हसत, एकदम तृप्त असावं. मी नेहमी सांगतो, जर आई वडिलांना एवढं वाटतं तर जिवंत देवाला तुमची किती काळजी आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आज जर तुम्ही इथे आलेले असाल किंवा जर तुम्ही लांबून बघत असाल तर ऐकून घ्या, देवाने अशासाठी दिवस बनवलाय की तुम्ही आणि मी त्याला ओळखावं, त्याच्या तारणाकडे यावं, त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि 100% सुरक्षित असावं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आय से प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मे बी रात्रंदिवस तुम्ही अश्रू गाळत असताल, पण देव म्हणतो ऐक, मी तुझ्यासाठी सुखाचे दिवस आणणारा देव आहे. Yes, amen. तर तुम्ही स्तोत्र संहिता 23-30 अध्यायामध्ये आलात. येऊया देवाच्या वचनाकडे. साम चॅप्टर 30 30 अध्यायामध्ये आपण आहोत. स्तोत्र संहिता 30 अध्याय आणि 5 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. कारण त्याचा क्रोध क्षणमात्र आहे, बायबल सांगतं क्षण मात्र आहे. त्याचा प्रसाद आयुष्यभर आहे. ओके रडणे कदाचित रात्रभर मुक्काम करील, ओके. तरी सकाळी उत्साह होईलच. बायबल सांगतं सकाळी उत्साह होईलच. आणि उत्साह आणणारा माणूस नाहीये, जिवंत देव आहे. Yes, amen. आनंद आणणारा किंवा सर्व काही चांगलं घडवणारा माणूस नाहीये, पण देव आहे. Yes. हालेलुया. Hallelujah. आणि आज तोच देव तुझ्यासाठी घडवणार आहे. Amen. त्याचे नाव प्रभू येशू आहे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. तुझी शक्ती कदाचित संपत चालली असेल, देव नवीन शक्ती करेल. Amen. तुझं भांडार रिकामं झालं असेल, स्वर्गातलं भांडार नेहमी भरलेलं आहे तुझ्यासाठी. मे बी तुझे अश्रू गाळून तुझ्या डोळ्यांमध्ये अंधार पसरला असेल, देव तुझ्या दृष्टीला चांगले दिवस दाखवणार आहे. Yes. मे बी तुझ्या जीवनामध्ये तू असे दिवस पाहत असशील की जे दिवस कोणालाच लाभू नये. देव म्हणतो मी तुझे दिवस पालटणार आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बायबल सांगतं योबाविषयी, योबावरती ज्यावेळेस संकट आलं, दुःख आलं, तो आपल्या दिवसाला शाप देऊ लागला. तो आपल्या जन्माच्या दिवसाला शाप देऊ लागला. तर तुम्ही योब याच्या 3 अध्यायामध्ये आलात. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. जोब चॅप्टर 3 आणि प्लीज 1 ते 5 वचन ऐकूया. ऐका योब काय बोलतो. प्लीज वाचूया. Yes. योब 3 अध्याय 1 ते 5. ह्यानंतर योबाने आपले तोंड उघडून आपल्या जन्माच्या दिवसाला शाप दिला. ओके. आणि योबाने उत्तर देऊन म्हटले, ज्या दिवशी मी जन्मलो तो आणि पुरुष संतानाचे गर्भधारण झाले असे ज्या रात्रीने सांगितले तीही नष्ट हो. तो दिवस अंधार हो. देव वरून त्याचा शोध न करो आणि उजेड त्यावर न प्रकाशो. ना हा योब जो होता दुःखाने भरलेला माणूस, त्रासाने भरलेला माणूस, देवाने दुःख नाही आणलं याच्यावर. नो, देवाने याचे लेकरं मारले नाही. नो, देवाने याचे पशु किंवा जनावर मारले नाही. देवाने याच्या डोक्यापासून तो पायापर्यंत गळवेने आणले, शैतानाने आणले. यस. शैतानाने त्याचे दिवस दुःखाचे आणले. शैतानाने या माणसाचे लेकरं मारले. शैतानाने या न्यायी योबाला संपून टाकलं आणि तो एकटा आणि त्याची पत्नी राहिली. आणि बायबल सांगतं तो शाप देऊ लागला. का मी जन्मलो, का मी गर्भधारण केला माझ्या आईने, का लोकांनी येऊन सांगितलं की तुला मुलगा झालाय.
बायबल सांगता रडू लागला, हा दुःख करू लागला. मे बी आज तुझी देखील हीच परिस्थिती असेल. तू देखील म्हणत असशील की पास्टर मी जलमलो तो जलमलो, पण काय दुःखाचे दिवस, काय त्रासाचे दिवस, काय वाईट दिवस आहे. घाबरू नको, योबाचा देव उत्तर देणारा देव आहे. यस आमेन. योबाचा देव राखेतून शोभेचा मुकुट देणारा आहे. यस. योबाचा देव तुझी शक्ती आणि तुझी ताकद आणि तुझं आरोग्य परत तुला देणारा देव आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 शैतान जर वाईट करू शकतो तर देव किती चांगलं करू शकतो. यस आमेन. बोलिया माझ्या मागे, शैतान जर वाईट करू शकतो, सैतान जर वाईट करू शकतो, जो हरलेला आहे, जो हरलेला आहे, तो देव किती चांगलं करणारा आहे. तो देव किती चांगलं करणारा आहे. आज तुझ्या मनामध्ये असे वाईट विचार येऊ नये की पास्टर आतापर्यंत का नाही झालं, पास्टर का माझ्या बरोबरच असं होतंय, का माझंच घर दुःखाने भरलेलं आहे. नो सिस्टर, नो ब्रदर, ऐकून घ्या, योबाच्या तोंडात देखील हे शब्द होते. पुढे चलिले, प्लीज वाचूया. अंधार व मृत्यू छाया ही त्यावर आपला हक्क चालवत, ओके, त्यावर ढग राहो. त्या दिवसाला जे काळे करते ते सगळे त्याला भेवडावो. ती रात्र काळोख तिला धरो. वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न करो. महिन्याच्या संख्येत ती न येवो. पहा, ती रात्र निष्फळ होवो. तिच्यात हर्षाचा शब्द न येवो. ना बायबल सांगतो की योब एवढा दुःखी झाला की बायबल सांगतो त्याला अंधार दिसू लागला. अदोला रात्रंदिवस बायबल मध्ये लिहिलंय हे दिवस कोणावरती येऊ नये. हालेलुया. ओ योबाला कळालं, यस मी दुःखात बुडालेला माणूस आहे, पण बायबल सांगतो एक दिवस असा उजाडला. नाव परत एकदा सांगतो, योबाच्या जीवनात हे सर्व कोणी केलं? सैतानाने. टॉक टू मी, माझ्याशी बोला. योबाच्या योबाला हे दिवस कोणी दाखवले? सैतानाने. कम ऑन, योबाची परिस्थिती कोणी याशी बिकट केली? सैतानाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पण बायबल सांगते एक दिवशी योबाला कळालं हे वाईट करणारा देव नाहीये, आजचे दिवस आणणारा देव नाहीये. देव तर दिवस बनवतो जेणेकरून मी उल्हास आणि आनंद करावा. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही 42व्या अध्यायामध्ये येताल, योबाला कळालं आणि योब पश्चाताप करू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही योबाच्या 42व्या अध्यायामध्ये आलात, पहिलं वचन वाचूया. ऐका, जिवंत देवाचे वचन, तुमच्या जीवाला सुख मिळेल. प्लीज वाचूया. मग योब परमेश्वराला उत्तर देऊन म्हणाला. मग योब परमेश्वराला उत्तर देऊन म्हणाला, तू सर्व काही करायला समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. तू सर्व काय करायला समर्थ आहेस. यस. तर योबाचे शब्द पहिले असे होते की का मी जन्मलो, का तो दिवस शापित झाला नाही. पण आता योब म्हणतो, देवबाप्पा तू सर्व काय करायला सामर्थ्यवान आहेस. सिस्टर ब्रदर, आजचा संदेश तुझ्यासाठी आहे. यस. ब्रदर, आजचा दिवस तुझ्यासाठी आहे. ब्रदर, आज देव तुझ्या हृदयाशी बोलतोय. देव म्हणतो, यस, देव तुझ्या जीवनात सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. सामर्थ्यवान आहे. जे शैतानाने बिघडवलं देव 100% चांगलं करेल. आमेन. जे शैतानाने तुझ्या विरुद्ध गोष्टी घडवल्या देव त्याला शून्य करेल. Yes. ज्या गोष्टी तुझ्या जीवनाच्या विरुद्ध आहेत देव तुझ्या चांगल्यासाठी त्या तयार करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घाबरू नको, भिवू नको, असं म्हणू नको की उद्या काय होईल. उद्याचा दिवस उद्याचा दिवस शैतान नाही बनवणार, देव दिवस बनवणार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लोकांना उद्या उगवला नाही अजून तर आजच टेन्शन आहे. उद्याचा दिवस आला नाही, आजच ते दुःखात बुडालेले आहेत. नो, उद्या शैतान नाही दिवस बनवणार, आणि तो केव्हा बनवू नाही शकत, कारण तो निर्मिती आहे, निर्माण करणारा नाहीये. देव दिवस बनवणार आहे. यस आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? बोला माझ्या मागे, रोजचा दिवस रोजचा दिवस माझ्यासाठी माझा देव घडवणार आहे. माझा देव घडवणार आहे असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. माझी मनस्थिती अशी तयार झालेली आहे. माझी मनस्थिती अशी तयार झालेली आहे. देव माझ्यासाठी दिवस बनवतो, देव माझ्यासाठी दिवस बनवतो, जेणेकरून मी उल्हास व आनंद करावा. जेणेकरून मी उल्हास व आनंद करावा. हालेलुया. हालेलुया. योबाला कळालं. योब म्हणतो, प्रभू तू सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. तू सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. सिस्टर, ज्या परिस्थितीमधून, ब्रदर ज्या दुःखातून तुम्ही जातात देव त्याच्यातून काढायला सामर्थ्यवान आहे. यस आमेन. तुझी शक्ती तुला उभी नाही करणार, पण देवाची शक्ती तुला नक्की उभी करेल. यस आमेन. हो, तुझं ज्ञान संपलं असेल देव त्याचं ज्ञान तुला देईल. यस. ओ, तुझ्या हृदयाचं बळ थकलं असेल देव तुझ्या हृदयाचा वाटा बनेल. हालेलुया. हालेलुया.
घाबरू नको, भिवू नको. जगामध्ये जरी संकट आणि त्रास वाढत आणि वाढत चाललेत, पण तू जर येशू ख्रिस्तामध्ये आहे तर बायबल मध्ये लिहिलंय रात्रंदिवस तो तुझा सांभाळ करेल. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. दिवसा आणि रात्री देव तुझा सांभाळ करेल. यस. देव तुला नाही सोडणार. पुढे असं लिहिले, प्लीज वाचूया. आणि तुझ्या कोणत्याही योजनेचा प्रतिबंध करणे शक्य नाही. हो हो हो, देवाच्या कुठल्याही योजनेचा प्रतिबंध करणे शक्य नाही. याचा अर्थ देवाने जर का योजना आखली, देवाने जर का तुला जीवन आणि दिवस आशीर्वादित करायचा ठरवलं, कोणीच तुझ्या विरुद्ध जाणार नाही. यस आमेन. बोला माझ्या देवाच्या योजनेचा प्रतिबंध कोणीच करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही. आणि तो प्रभू येशूवर माझा विश्वास आहे. आणि त्या प्रभू येशूवर माझा विश्वास आहे. पुढे हे मी जाणतो हा जो ज्ञानशून्य शब्दांनी मसलत गुप्त ठेवतो तो कोण आहे. ओहो. तर जे मी समजलो नाही ते आणि ज्या अद्भुत गोष्टी माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहेत, ज्या मला ठाऊक नव्हत्या, त्याही मी बोललो आहे. ओके. मी तुला विनंती करतो, तू ऐक, म्हणजे मी बोलेन. मी तुला विचारीन आणि तू मला प्रगट कर. हालेलुया. नाव 10 वचन. योब ज्यावेळेस नम्र होतो आणि आपले देवाकडे आपलं हृदय वळवतो, त्याचे दिवस कसे बदलले बघा. प्लीज वाचूया. आणि योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. ओके. तेव्हा परमेश्वराने त्याचे पाडावपण दूर केले. ओके. आणि जे काही पूर्वी योबाचे होते, ओके, त्याच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिले. बोलो येशू मसीह की जय. कोणी दुप्पट दिलं? देवानं. कोणी योबाला परत उभं केलं? देवानं. कोणी योबाला हसवलं? देवानं. कोणी योबाला लेकरं दिले? देवानं. कोणी योबाला परत एकदा मान उंच केली? देवानं. कोणी योबाला परत एकदा मरणातून जीवनात आणलं? देवानं. तोच देव जिवंत आहे. यस आमेन. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. यस. आणि तो तुझ्यासाठी करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 योबाचा देव मेलेला नाहीये, योबाचा देव विसरलेला नाहीये, योबाच्या देवाने चांगलं करायचं सोडलेलं नाहीये. योबाचा देव चांगला आहे आणि तो तुझ्यासाठी चांगलंच करणारा आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिम्मत धर, विश्वास ठेव, बळकट हो, थकू नको, तुझी ताकद कमी होऊ देऊ नको, तुझा विश्वास हरू देऊ नको. या दिवसांमध्ये शैतानाला सांग, शैतान मी तुझं नाही ऐकणार. नो, तू खोटारडा आहे, तू चोर आहे, तू लबाड आहे, तू नाश करणार आहे, पण माझा देव सर्व काही चांगलं करणार आहे. यस आमेन. किती लोकांना देवाचं वचन कळतंय? यस. आपले हात वर करून म्हणा, धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. मला हे कळालेलं आहे. मला हे कळालेलं आहे. तू माझ्यासाठी सर्व काही चांगलं करणार आहे. सर्व काही चांगलं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आज जर तुझ्या हृदयाशी बोलतोय तर गोष्टी आजपासूनच घडतील. आमेन. जर तू आज विश्वास ठेवणारा आहे तर विश्वास केव्हा लाजवला जाणार नाही. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी आतापर्यंत तुझे वर्ष शैतानाने खाल्ले असतील, मे बी आतापर्यंत तुझे वर्ष कर्जाने, दुःखाने, आजाराने आणि निराशेने खाल्ले असतील. देव तुझे वर्ष भरून देणारा आहे. यस आमेन. देव तुझे दिवस भरून देणारा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही योएल याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आलात. जोएल चॅप्टर 2. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योएल याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. वंडरफुल वचन, अत्यंत सुंदर आणि अत्यंत गौरवशाली वचन. प्लीज वाचूया. योएल मध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला कळेल की प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय. आमोसच्या अगोदर योएल आहे आणि जर तुम्ही योएल मध्ये आलात तुम्हाला कळेल प्रभू काय बोलत आहे. होशेच्या नंतर योब आहे, योएल आहे आणि आमोसच्या अगोदर. मिळालं असेल तर प्लीज आमेन बोलूया. आमेन. माझी इच्छा आहे सर्वांनी वाचूया. 21 वचनाच्या पुढे लक्ष देऊन वाचूया. ऐका जिवंत देवाचे वचन. प्लीज वाचूया. योएलाचा 2रा अध्याय. हा, 2रा अध्याय 21 वचन. 21च्या पुढे. आगे भूमी भिवू नको. आगे भूमी भिवू नको. देव भूमीला नाही तुला बोलत आहे. उल्हास व हर्ष कर. हा, कारण परमेश्वराने मोठी कार्य केली आहे. हालेलुया. हालेलुया. नावे शेवटच्या दिवसाविषयी बोललेलं आहे, तुमच्या माझ्या दिवसाविषयी. ना पुढे असलेलं आहे, रानातल्या पशूंना भिवू नका. हा, कारण जंगलातील कुरणे फुटू लागली आहेत. ओ, देव पशूंशी देखील बोलतोय ना. झाडे फळे मी उगवेल, तुमच्या खाण्यासाठी देखील मी
हिरवगार कोरण Yes, करेल. amen. ना पुढे असं लिहिलंय. आणि झाड आपले फळ देत आहे. हा अंजिराचे झाड व द्राक्षवेल आपले सत्व देत आहे. ओके. तर सियोनाच्या संतानांनो, परमेश्वर तुमचा देव याच्या ठाई उल्हास व हर्ष करा. हालेलुया. हालेलुया. पुढे असं लिहिलंय. कारण तो तुम्हाला पहिला पाऊस योग्य प्रमाणाने देत आहे. हा आणि तो तुम्हासाठी पाऊस म्हणजे आगोटीचा व वळवांचा पाऊस पडू देईल. हा आणि खळी धान्याने भरून जातील आणि नव्या द्राक्षरसाने व तेलाने कुंडे भरून काठावरून वाहतील. ना ऐका 24 वचन अति महत्वाचं आहे. आणि खळी धान्याने भरून जातील. याचा अर्थ तुझं कोठार रिकामा असेल, देव भरून टाकणार आहे. यस आमेन. जर प्रत्येक वचनाकडे तुम्ही ध्यान दिलं तर तुम्हाला देवाचं प्रेम दिसेल. यस. ना पुढं असं लिहिलंय 24 वचनामध्ये, आणि नव्या द्राक्षरसाने व तेलाने कुंडे भरून काठावरून वाहतील. वाहतील. आय सेड वाहतील. यस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय? म्हणा हे वचन माझ्यासाठी आहे. हे वचन माझ्यासाठी आहे. मी येशूच्या नावात हे वचन स्वीकारत आहे. मी येशूच्या नावात हे वचन स्वीकारत आहे. आशीर्वाद भरून आशीर्वाद भरून वाहतील. धान्य भरून राहील. यस. हे आशीर्वाद जिवंत देवाच्या लेकरांचे आहेत. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 25 वचन सुपर वचन. प्लीज वाचूया. आणि टोळ व कुसरूड व गुले व नाकतोडा हे जे माझे मोठे सैन्य मी तुम्हामध्ये पाठवले त्याने जी वर्ष खाल्ली आहेत ती मी तुम्हाला परत भरून देईल. हालेलुया. हालेलुया. जी वर्ष खाऊन टाकलेले आहेत, देव तुला परत देणार. यस आमेन. जे माणूस तुला जीवनात उभं नाही करू शकत, देव तुला उकिरड्यान उचलेल. यस आमेन. त्याने आम्हाला उकिरड्यान उचललं. त्याने आम्हाला मानाचं जीवन दिलं. त्याने आम्हाला शांतीने भरलंय. त्याने आम्हाला त्याचे लेकरं बनवलेत. तोच देव तुझ्यासाठी करेल. यस आमेन. त्याला तुझ्यापासून काही नकोय सिस्टर. तू काय देशील आणि माणूस तरी काय देणार देवाला? सगळं त्याचं आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आपला विश्वास जिवंत देवाकडे आण. यस. फक्त आपल्या प्रभू येशूला सांग, हे प्रभू माझ्यासाठी तू दिवस बनवलाय, मग तुझ्या वचनानुसार आज माझ्या जीवनात कार्य हो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. आणि तुम्ही भरपूर खाल हा. व तृप्त व्हाल. व्हॉट अ ग्रेट थिंग. देव तुमच्या काळजी करतोय. तुम्ही भरपूर खाल आणि तृप्त व्हाल. पुढे असं लिहिलंय. आणि परमेश्वर तुमचा देव त्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्य केली आहेत. ओके. त्याचे नाव स्तवाल. बा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की तुमच्या तोंडातून देवाची स्तुती रोज निघावी. यस आमेन. आजपासून तुमचं मुख देवबाप चांगल्या गोष्टींनी भरेल. यस आमेन. आजपासून तुझं तोंड देवाची स्तुती करणारं तोंड बनेल. यस आमेन. आजपासून जे दिवस शैतानाने खाल्ले ते संपलेले आहेत. यस आमेन. आजपासून देवाने दिवस तुझ्यासाठी बनवलेला आहे. यस. नो, मी जोक नाही करत. मी देवाचा सेवक आहे. मी देवाच्या उपस्थित बसणार आहे. यस. आणि जे काय तो सांगेल तेच घेऊन मी येतो. आज देव तुझ्याशी बोलत आहे. यस आमेन. आपल्या देवाचे वचन तुझ्या कानाच्या मागे पडू नये, पण ते हृदयामध्ये जावे. यस. देवाचे वचन तू ऐकावे आणि आज रात्री त्याच्यावरती मनन करावे. आणि देवाला सांगा, जर तू योबासाठी करतो, तू योएल मध्ये जर बोललाय, तर माझे कोठारे भरणारा तू देव आहे. यस आमेन. तेल आणि सर्व द्राक्ष भरून वाहणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय. आणि माझे लोक कधी लाजवले जाणार नाही. बाह बा 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 बा. म्हणा लाज माझ्यासाठी नाहीये. लाज माझ्यासाठी म्हणा नाहीये. लाजवणं माझ्यासाठी नाहीये. लाजवणं माझ्यासाठी नाहीये. शैतानासाठी आहे. सैतानासाठी आहे. पण गौरव माझ्यासाठी आहे. पण गौरव माझ्यासाठी आहे. म्हणा मान उंच करणं माझ्यासाठी आहे. मान उंच करणं माझ्यासाठी आहे. आनंद माझ्यासाठी आहे. आनंद माझ्यासाठी आहे. आरोग्य माझ्यासाठी आहे. आरोग्य माझ्यासाठी आहे. सुखाचे दिवस माझ्यासाठी आहे. सुखाचे दिवस माझ्यासाठी आहे. चांगले दिवस माझ्यासाठी आहे. चांगले दिवस माझ्यासाठी प्रभू आहे. येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या आणि नावामध्ये. मी स्वीकारतो. आणि मी स्वीकारते. आणि लक्षात ठेवा, ज्या शैतान येऊन तुला बोलेल लक नहीं तेरा, लक, त्याला म्हणायचं मैं लक पे नहीं चलता हूं, मैं वचन पे चलता हूं. यस आमेन. काल लोग म्हणतात की पास्टर मेरे हाथ का लकीर बरोबर नहीं है. ओ गॉड, व्हाट अ थिंग.
माझं लक नाहीये. नो सिस्टर, देवाने सगळ्यांना पृथ्वीवरती द बेस्ट त्याच्या प्रतिरूपात बनवलं. येस आमेन. आणि देवाने त्याचा श्वास प्रत्येक माणसामध्ये टाकलाय. येस. आणि देव प्रत्येक माणसावरती वैयक्तिकरित्या प्रेम करतो. कारण त्याला तुमचं नाव माहित आहे, त्याला तुमचं राहण्याचं ठिकाण माहित आहे, तुम्ही कुठे जन्मणार हे पहिल्यापासून त्याने ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो प्रभू येशू तुमच्यावरती खूप प्रेम करतो. तू का निराश आहे? तू का असं म्हणतो की दिवस गेले पास्टर? देव एका क्षणात ते दिवस आणू शकतो. येस आमेन. योब काय म्हटला? योब म्हटला मी मरावं हे चांगलं आहे. योब म्हटला मी का जगतोय? योबाची बायको म्हटली शाप दे देवाला आणि मरून जा. एवढं दुःख होतं. पण एक दिवस असा उजडला की योबाने जे दिवस पाहिले त्याच्या डबल देवाने आशीर्वादित. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मे बी तोच देव आजपासून तुझ्यासाठी तेच करणार आहे. आमेन. जिथं तुझे जीवन अडकलेलं आहे, जिथं तुझे आशीर्वाद अडकलेले आहेत, त्या शैतानाला मी येशूच्या नावात शाप देतोय. आजपासून प्रत्येक जीवनाचा आणि आशीर्वादाचा प्रवाह तुझ्या जीवनात चालू हो. येस आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझे लोक लाजवले जाणार नाही. देव तो माझे लोक लाजवले जाणार नाही. या प्लीज वाचूया 26 वचन. आणि येस. आणि तुम्ही भरपूर खाल व तृप्त व्हाल आणि परमेश्वर तुमचा देव ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्य केली आहेत त्याचे नाव स्तवाल. ओके. आणि माझे लोक कधीही लाजवले जाणार नाही. ओह व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. पुढे असलेले. आणि मी इस्रायलाच्या मध्ये आणि मी परमेश्वर तुमचा देव आहे व दुसरा कोणी नाही असे तुम्ही जाणाल. आणि माझे लोक कधीही लाजवले जाणार नाहीत. माझे लोक कधीही लाजवले जाणार नाहीत. माझे लोक कधीही लाजवले जाणार नाहीत. कोण वचन देत आहे? देव. कोणाला? मला. आणि तुम्ही स्वीकारतात का? यस आमेन. म्हणा मी येशूचं नाव स्वीकारत आहे. मी येशूच्या नावात स्वीकारत आहे. 100% स्वीकारत आहे. 100% स्वीकारत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच तर दाविदाला कळालं. मग दाविदाने सुंदरसं स्तोत्र लिहिलं. आणि काय स्तोत्र? 23 काढा. माझी इच्छा सर्वांनी काढा. तुम्ही आत्तापर्यंत खूपदा वाचला असेल, तुम्हाला पाठ असेल, पण आज हे स्तोत्र तुमच्याशी नवीन प्रकारे बोलेल. साम चॅप्टर 23. स्तोत्रसंहिता 23 अध्याय. नीट ऐकूया. खूपदा वाचला असेल, आज नवीन रीतीने ऐकूया. वाचूया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ना साधा माणूस बोलत नाहीये, राजा बोलतोय. यस आमेन. कोण बोलतोय? राजा. राजा जो सगळ्यात वैभवी, आशीर्वादित आणि देवाच्या हृदयानंतरचा माणूस. यस. काही कमी नसलेला म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हा. मला काही उणे पडणार नाही. मला काही उणे पडणार नाही. व्हॉट अ ग्रेट थिंग. पुढे असं लिहिलंय. तो मला हिरव्या तृणात बसवतो. हा. तो मला संथ पाण्यावर नेतो. ओके. तो माझा जीव ताजा करतो. तो माझा जीव ताजा करतो. आज ज्या शैतानाने तुझा जीव दुःखी केलाय, तो शैतान आजपासून तुझ्या जीवाच्या विरुद्ध निघून जाओ. यस आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये. यस. आपल्या हृदयावर हात ठेवा. म्हणा हा जीव तृप्त करणारा, हा जीव तृप्त करणारा प्रभू येशू आहे. प्रभू येशू आहे. आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे. आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवलेला आहे. ना पुढे असं लिहिलंय. तो आपल्या नावाकरिता मला न्यायीपणाच्या मार्गाने वाट दाखवीत नेतो. न्यायीपणाच्या मार्गाने वाट दाखवीत नेतो. वाट दाखवीत नेतो. आज प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देवाच्या वाटेवर चालो. आमेन. आणि देव तुम्हाला वाट दाखवेल. यस आमेन. तो तुम्हाला बरं आणि वाईट सांगेल. ना पुढे असं लिहिलंय. होय. मृत्यूछायेच्या खोऱ्यातून मी चाललो असलो, ओके, तरी मी काही अरिष्टाला भिणार नाही. आहा. का नाही भिणार? कारण तू माझ्या संगती आहेस. ओके. तुझी आकडी व तुझी काठी माझे समाधान करतात. माझे समाधान करतात. पुढे असं लिहिलंय. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस. ओ, माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस. हा. तू माझ्या डोक्याला तेल लावतोस. तेल लावतोस. माझा पेला भरून वाहत आहे. माझा प्याला
भरून वाहत आहे. या सगळ्या स्तोत्र संहितेमध्ये तुम्हाला देवाचं प्रेम दिसतंय. यस आई बाप सगळ्या भावाचं प्रेम एकत्र दिसतंय. यस. पुढे लिहिले बसूया. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. किती दिवस? सर्व दिवस. मी म्हणालो किती दिवस? सर्व दिवस. किती महिने? सर्व महिने. किती वर्ष? सर्व वर्ष. हा सर्व. बसूया. हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील. अहो माझी प्रार्थना आहे की जे दावीद राजाला कळालं ते तुम्हाला आणि मला कळावं. यस आमेन. आपले पवित्र हात वर करूया. म्हणा खचितच. खचितच. 100% 100% माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. हित आणि प्रेम दया. हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील. माझ्या मागे चालतील. मी त्यांच्या मागे नाही चालणार. मी त्यांच्या मागे नाही चालणार. मी प्रभू येशूच्या मागे चालेल. मी प्रभू येशूच्या मागे आणि चालेल. हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील. आणि परमेश्वराच्या घरात हा. मी सर्व काळ वस्ती करीन. बोलो येशू मसीह की जय. जे दाविदाला कळालं आज रात्री तुम्हाला कळो. यस आमेन. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस. तर तो म्हटला असता फक्त रविवार तुम्ही म्हटला असतो बाकी सांभाळा. खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला हित आणि प्रेम द्या माझ्या मागे चालतील. आणि परमेश्वरच्या घरात मी सर्व काळ वस्ती करीन. याच कारणासाठी प्रभू येशू आला. यस आमेन. बायबल सांगते ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला आणि मला पाहिलं की आपण शैतानाचे गुलाम आहोत, आपण पापामध्ये जगत आहोत, याच कारणासाठी प्रभू येशू आला. यस. आणि दिवसाचा उदय जो प्रभू येशू त्यांनी आपली भेट घेतली. आणि म्हणून मला हे वचन खूप आवडतं. लूक पहिला अध्याय आणि 78-79 एव्हरी टाइम आय लुक टू दिस वर्ड. वाचूया किती वचन ऐका. लूक पहिला अध्याय 78-79 78-79 प्लीज वाचूया. यस. आमच्या देवाच्या कृपापूर्ण दयेमुळे हे होईल. हा. तिच्याकडून जे अंधारात व मृत्यूच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी. त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी. ओके. दिवसाचा उदय हा. आमची भेट घे. दिवसाचा उदय रात्रीचा नाही. दिवसाचा उदय. माझी इच्छा आहे वचन खोल आपल्या हृदयात जावं. दिवसाचा उदय वरून आमची भेट घे. आज तोच दिवसाचा उदय प्रभू येशू त्याने 2000 वर्षापूर्वी सगळ्या मानव जातीची भेट घेतली. यस आमेन. अंधार पृथ्वीवरती होता. पाप जगात राज्य करत होतं. शैतानाचे गुलाम माणूस बनला होता. आणि बायबल सांगतं मरण माणसावरती राज्य करत होतं पापामुळे. पण प्रेज गॉड देवाने आपली भेट घेतली. यस आमेन. दिवसाचा उदय आला आणि त्याने सर्व जगावरती एवढं प्रेम केलं की त्यांनी सगळ्या जगाचे पाप स्वतःवर घेतले. यस. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतो तो मेला. बोला माझ्या मागे. येशू आला. येशू आला. त्याने माझे आणि जगाचे पाप त्याने माझे आणि जगाचे पाप स्वतःवर घेतले. स्वतःवर घेतले. त्याने प्राण दिला. त्याने प्राण दिला. त्याने किंमत मोजली. त्याने किंमत मोजली. त्याने अंधार घालवला. त्याने अंधार घालवला. 3 तास अंधार येशूवर होता. यस. 3 तास. का? कारण की अंधार देवापासून नाहीये. देव प्रकाशाचा देव आहे. देवामध्ये मुळीच अंधार नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो मेला आणि तो पुन्हा उठला आणि आज तो तुला बोलवत आहे. यस आमेन. आणि जर तू त्याची वाणी आज ऐकली तर बायबल सांगतं पाप तुझ्यावर राज्य नाही करणार पण न्याय पण तुझ्यावर राज्य करेल. आमेन. तू पापात नाही जगणार पण देव तुला ताकद देईल. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन आपण ऐकूया. सो जर तुम्ही प्लीज योहान आय थिंक 5व्या अध्यायामध्ये आलात. कम विथ मी. जॉन चॅप्टर 5. योहान याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत. बायबल असं सांगते एका माणसाविषयी. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योहान 5वा अध्याय. प्लीज वाचूया. पहिलं वचन. या गोष्टी झाल्यानंतर हा. यहुद्यांचा सण होता. हा. तेव्हा येशूवर यरुशलेमेस गेला. हा. आणि यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेथेसदा असे म्हणतात. ओके. त्याला 5 द्वार मंडप आहेत. 5 द्वार मंडप आहेत. त्यांच्यामध्ये रोगी, हा. आंधळे, लंगडे व लुडे यांचा मोठा समुदाय पडून राहिला होता. बायबल एक स्टोरी आपल्याला सांगते. एक वचन सांगतं की असा एक ठिकाण आहे बेथसदा तळ. बोलूया माझ्या मागे. बेथसदा. बेथेसदा. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगते तिथं आंधळे, लंगडे, पांगळे
सगळे पडलेले असायचे आणि एक देवदूत यायचा आणि पाणी हलवायचा रोज, आणि जो कोणी पहिला उतरेल तो बरा व्हायचा. बरा व्हायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. आणि कोणी एक माणूस तेथे होता, तो 38 वर्ष आपल्या दुखण्यात होता. किती वर्ष? 38. जास्त आहे का कमी आहे? जास्त आहेत. 38 वर्ष हा माणूस कुठं होता? आपल्या दुखण्यात होता. जस्ट 38 वर्ष हा माणूस कुठं होता? दुखण्यामध्ये पडला होता. तुम्ही जर 365 गुणिले 12 केलं तुम्हाला कळेल एवढा दिवस हा माणूस तिथं होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि याने केव्हा सुखाचे दिवस पाहिले नाही, केव्हाच आनंदी नव्हता. कोणी याच्यावर प्रेम केलं नाही, कोणी याला पाण्यात देवदूतांनी हलवल्यानंतर पहिलं पडायची संधी दिली नाही, कोणीच याच्यावरती कळवा आणि प्रेम नाही केलं. सिस्टर, हे जग असंच आहे. ब्रदर, हे जग असंच आहे. पण येशू सगळ्यात चांगला आहे. यस आमेन. येशू तुझ्या जीवाचा देव आहे. यस. त्याचं प्रेम केव्हा अपेक्षेने होणार नाही. नो 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 नो. देव, माणूस कंटाळा करे पण देव नाही तुझा कंटाळा करणार. यस आमेन. माणूस डोळे तुझ्याहून काढेल पण तारणारा देव तुझ्याकडेच पाहत राहील. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण येशूने त्याच्या रक्ताने तुला विकत घेतलंय. यस. तू साधा नाहीये. तुझी किंमत येशूचं जीवन आहे, यस. येशूचं मरण आहे. हालेलुया. हालेलुया. येशू मेला जेणेकरून तू आणि मी जगावं आणि शैतान मरावा. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगते या माणसाच्या जीवनात अशी स्टोरी होती. 38 वर्ष हा दुखण्यात होता. एक दिवस देखील दुःख आलं किंवा आजार आला माणूस सहन नाही करत. 38 वर्षांनी सहन केलं. आणि बायबल पुढे सांगतं, वाचूया, खूप महत्वाचं. येशूने त्याला पडलेले पाहिले. येशूने त्याला पडलेले पाहिले. पडलेले पाहिले. कुणी पाहिले? येशूने त्याला पडलेले पाहिले. पण बायबल सांगते तिथं अनेक आंधळे होते, अनेक लंगडे होते, अनेक दुःखी आणि रोगी होते. पण नजर कोणावरती गेली? 38 वर्षाच्या दुखणे कार्यकर. आज तीच नजर तुझ्यावर आहे. आमेन. आपले पवित्र हात वर करून म्हणा, आज देवाची नजर माझ्यावर आहे. आज देवाची नजर माझ्यावर आहे. आज मी आशीर्वाद मिळवूनच जाणार. आज मी आशीर्वाद मिळवूनच जाणार. आज माझं आरोग्य आज माझं आरोग्य देवापासून देवापासून मी मिळवूनच जाणार. मी मिळवूनच जाणार. नो, माझे दिवस दुःखाचे नसतील. नो, माझे दिवस दुःखाचे नसतील. मला वचन कळालंय. मला वचन कळालंय. दिवस बनवणारा शैतान नाहीये, दिवस बनवणारा सैतान नाहीये, जेणेकरून माझा नाश व्हावा. जेणेकरून माझा नाश व्हावा. दिवस बनवणारा देव आहे, दिवस बनवणारा देव आहे, जेणेकरून मी आनंदाने उल्हास करावा. मी आनंदाने उल्हास करावा. हालेलुया. हालेलुया. हे जर तुम्हाला कळालं, आज रात्री या वचनावरती बनन केला, ओ, तुमच्या जीवनामध्ये मोठी शांती उतरून येईल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूने याला पाहिलंय. आणि पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया. व याला त्याला तसा होऊन पुष्कळ काळ झाला आहे हे जाणून तो त्याला म्हणाला, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? कोण कोणाला विचारतंय? येशू त्या रोग्याला विचारतोय. येशू त्या रोग्याला विचारतोय, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? ना, मी नेहमी लोकांना सांगतो, प्रभू केव्हाच जबरदस्ती करत नाही. नो 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 नो. काय लोकांमध्ये चुकीचा भ्रम है. ये लोग यीशु के पास लाते हैं जब, नो नो, वी नेवर डू दॅट. आम्ही नाही करत, आमचा देव भी नाही करत, देव भी नाही करत. त्याने तुझ्या पुढे जीवन आणि मरण ठेवलंय, यस, आशीर्वाद आणि शाप ठेवले, शाप ठेवले, बरं आणि वाईट ठेवले. तुला निवडायचंय. यस. जर देव जबरदस्ती करणारा असता तर मला सांगायला आवडेल, आतापर्यंत सगळे लोक तारले असते. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने प्रत्येकाला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे. स्वतंत्र. विचारा एखाद्या आई बा वडिलांना, ते नेहमी सांगतात की मुला, हे दारू पिऊ नको, तू मरशील. मुली, ही वाईट संगत धरू नको, तुझं चांगलं होणार नाही. बोलता किंवा नाही? यस. पण ऐकायचं की नाही कोणाच्या हातात आहे? त्या लेकराच्या. आणि लेकरांनी नाहीच ऐकलं तर गेलं लेकरू. आई वडील काही नाही करू शकत. नो, ते जीव ओततात, ते सांगतात, पण आई वडिलांचं नाही ऐकल्यावर शेवटी नाश आहे. यस. त्याप्रमाणे देव जो आहे तो बाप आहे स्वर्गातील, आणि तो बोलतोय आणि बोलतोय. ऐकायचं का नाही कोणाच्या हातात आहे? माझ्या.
ना पुढे असं लिहिलंय, प्लीज वाचूया काय लिहिलंय ऐका. त्या तुम्हाला रोग्याने कळेल. त्याला उत्तर दिले की महाराज, ओके पाणी हलवलेले असते तेव्हा ओके. मला तळ्यात टाकण्यास माझा कोणी माणूस नाही, हा आणि मी येत आहे इतक्यात दुसरा कोणी माझ्या पुढे उतरतो. हा. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाज उचलून घेऊन चाल. स्टोरी सांगू नको. हा माणूस स्टोरी सांगायला लागला, माझं कोणी नातेवाईक नाही, मला कोणी मदत करणार नाही. सी असे लोक इमोशनल आहेत. इमोशन केव्हा काम नाही करत, भावना, विश्वास काम करतो. या सामेन म्हणा विश्वास काम करतो, विश्वास काम करतो, भावना काम नाही करत, भावना काम नाही करत, इमोशन काम नाही करत. इमोशन काम नाही करत. हालेलुया हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हा माणूस म्हटला, बघ प्रभू माझं कोणी नाही, बघ प्रभू मी असं आहे, बघ प्रभू मी तसा आहे. कोणी मी देवदूत आले पाणी हलवलं की कोणीतरी पडतो. येशू म्हटला, स्टॉप दिस नॉनसेन्स, हे थांबव, उठ आणि आपली बाज घे आणि चाल. उठ आपली बाज घे आणि चाल. आज जो विश्वास ठेवेल आज तो पडलेला राहणार नाही. या सामेन, तो जीवनात उभा राहील, आमेन. तो आशीर्वादात उभा राहील, या सामेन, तो समृद्धीत उभा राहील, आमेन. तो विजयात उभा राहील, आमेन. तो प्रत्येक समृद्ध प्रत्येक जीवनातील विजयात उभा राहील. या सामेन. कारण तो येशूवरती विश्वास ठेवला. यस. येशू या माणसाला म्हणाला, उठ आणि आपली बाज उचलून घेऊन चाल. प्रेज गॉड. यांनी कोणाचं ऐकलं? येशूच. प्रेज गॉड. यांनी कोणाचं ऐकलं? येशूच. पण पुढचं वचन मला वाचायला आवडेल, प्लीज वाचूया. लागलाच तो माणूस बरा झाला. लागलाच तो माणूस बरा झाला. बरा झाला. कोणाचं ऐकून? येशूच ऐकून. कारण 38 वर्ष कुणी त्याला दुःखात ठेवलं, सैतानाने. 38 वर्ष त्याचे कुणी खाल्ले, सैतानाने. 38 वर्ष कुणी त्याला रडवलं. सैतानाने. पण एक दिवसाचा उदय आला. यस, आमेन. ज्याने दिवस बनवला तो आला. यस. ज्याने माणसावरती प्रेम केलं तो आला. आणि बायबल सांगतं एकच शब्द, किती? एक शब्द. जे 38 वर्ष कुणी नाही करू शकलं ते येशूच्या एका शब्दाने केलं. यस, आमेन. उठ आणि आपली बाज उचलून घेऊन चाल. ज्या बाजेवर तू बसलाय, जी बाज तुला सांभाळत होती, तू तिला उचल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि चालू लाग. आणि बायबल सांगता माणूस बरा झाला आणि पुढे असं लिहिलंय, व आपली बाज उचलून घेऊन चालू लागला. हा. त्या दिवशी शब्बात होता. रूढी आणि परंपरा. पुढे यावरून यहुदी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले, आज शब्बात आहे. मग त्यांनी त्याला विचारले, आपली बाज उचलून घेऊन चाल असे त्याने तुला सांगितले, तो माणूस कोण आहे? परंतु तो कोण आहे हे त्या बरे झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते, कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. 38 वर्ष दुखणेकरी बरं झाल्यावर आनंद झाला पाहिजे का नाही? यस. हा, आनंद झाला पाहिजे. पण यहुदी पुरुषांना नाही झाला. ते म्हणले आज शब्बात आहे, हे जग तुम्हाला नाही जगू देणार. यस. प्लीज जगाकडे बघून जगू नका, येशूकडे बघून जगा. यस, आमेन. आणि बायबल सांगते देवाचे दिवस बदलले. यस. याचे दिवस बदलले. हा आशीर्वादित झाला. यस. हा पडलेला राहिला का? नाही. हा घरी गेला. यस. याच्या मुखाने देवाची स्तुती चालू केली. यस. मरूपर्यंत हा देवाला गौरव देत राहिला. यस. हेच तुमच्या जीवनात होणार आहे. आमेन. म्हणा मी होय आणि आम्ही म्हणून स्वीकारत आहे. मी होय आणि आमेन म्हणून स्वीकारत आहे. हेच दिवस स्वीकारत आहे. हेच दिवस स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये मी पडलेला राहणार नाही. मी पडलेला राहणार नाही. कारण दिवस बनवणारा, कारण दिवस बनवणारा, भविष्य घडवणारा, भविष्य घडवणारा, आरोग्य देणारा, आरोग्य देणारा, माझ्या जीवावरती प्रेम करणारा, माझ्या जीवावरती प्रेम करणारा, त्या प्रभू येशूवर माझा विश्वास आहे. त्या प्रभू येशूवर माझा विश्वास आहे. तो सर्व वर्ष जे खाल्लेले आहेत, जे वर्ष सर्व खाल्लेले आहेत, टोळाने, टोळाने, शैतानाने, सैतानाने, आजाराने, आजाराने, दुःखाने डबल भरून देईल. डबल भरून देईल. आजपासून मी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. मी प्रभू येशूवर विश्वास ठेवते. की लोकांना देवाचं वचन कळालं? यस. थोडं तरी कळालं? यस. आपल्या पवित्र हात पकडून प्रभूचे आभार माना. यस. धन्यवाद. आणि आपल्या जागेवर उभे राहा. आपण प्रार्थना करूया, जेणेकरून आज तुमच्या जीवनातलं दुःख आनंदात बदललं जाईल. आजपासून प्रभू येशूच्या नावात तुम्ही पडलेले नाही राहणार. तुमची स्टोरी बदलणारा देव तुमच्या जीवनात आलेला आहे. उभे राहा आपल्या जागेवर.
उभे राहा आपल्या जागेवर, विश्वासाने उभे राहा, विश्वासाने उभे राहा आणि म्हणा या वचनानुसार माझ्या जीवनात होणार आहे. उभे राहा, उभे राहा, उभे राहा. लाशकाला मांदोबा कडते बिशकाला बा. आपले डोळे बंद करा. जिथे कोणी तुम्ही असाल आपले डोळे बंद करा. जिथे कोणी तुम्ही असाल आपले डोळे बंद करा. हे शेवटले दिवस आहेत. प्रभू लोकांना हाक मारत आहे. जगासाठी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पहा, भूकंप, लढाया, पूर, प्रीती नाहीये. माणूस माणसाच्या विरुद्ध उभा आहे. कोणाला कोणाची पडलेली नाहीये. पण आज देव तुला म्हणतो, मी तुझ्यावरती सार्वकालिक प्रीतीने प्रेम करणारा देव आहे. आमेन, आमेन. प्लीज आपले डोळे बंद करा. जे ऑनलाईन पाहत आहेत, जे लोक इथं आहेत, आपले डोळे बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव, माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयात ये, माझ्या हृदयामध्ये ये. आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारत आहे. मी कबूल करत आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन, आमेन. आपले डोळे बंद करा. आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. आज आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आपले डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा. बाहेर आपल्यासाठी गाणं गात असताना आपण देवाचे आभार मानूया. थँक्यू लॉर्ड, वी वर्शिप. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे. वंडरफुल. मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे. मेरा भरोसा सिर्फ तुझ पर प्रभु. हाँ, मेरे जीवन का स्वामी आधार बना तो प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. आराधना एलोहीम, आराधना अदोनाय, आराधना येशुआ, आराधना येशुआ, आराधना एलोहीम, आराधना अदोनाय, आराधना येशुआ, आराधना. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोछे तूने. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोंछे तूने. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला तूने. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पोछे तूने. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे. आराधना एलोहीम, आराधना अदोनाय,
अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए खड़ा था, चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया। एल शदाई, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। मेरे एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। मेरे एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ यीशुआ एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाय आराधना, यीशुआ आराधना। प्यार करूं, इतना प्यार करूं, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। प्यार करूं, प्यार करूं, इतना प्यार करूं, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करूं। जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करूं। जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करूं। ऐसा ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं। ऐसा ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं, बहुत प्यार करूं। मैं भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। मैं भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ। प्यार करूं, प्यार करूं, इतना प्यार करूं, भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ। आपले डोळे बंद करा. आता तुम्ही देवावर विश्वास ठेवलाय, आमेन. देवाचं वचन तुम्ही ऐकलंय. येस. प्रभू येशूच्या नावात आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. आमेन. पवित्र आत्म्याने, येस. कृपेने, येस. वचनाने
देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. येस आमेन. शैतान तुझा काहीच अधिकार नाही. येस कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय आमेन. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. हालेलुया. मी प्रभू येशूच्या नावात डोक्यापासून तर पायापर्यंत असलेले सगळे आजार, येस सगळे रोग, सगळे स्पिरिट ऑफ इन्फर्मिटी, येस येस स्पिरिट ऑफ सिकनेस आज्ञा देतो, सोड देवाच्या लेकांचं शरीर, येशूच्या नावामध्ये सोड त्यांचं शरीर प्रभू येशूच्या नावात. प्रत्येक कॅन्सर, डायबिटीज, प्रत्येक शुगर, Yes. प्रत्येक बीपीचा प्रॉब्लेम, मानतो आम्ही सगळे तो. किडनी लिव्हर येशूच्या नावात. प्रॉब्लेम, हृदय प्रॉब्लेम निघून जा येशूच्या नावात. येशूच्या बरे व्हा, प्रभू येशू. बरे व्हा आमेन. प्रभू येशूच्या नावात. माझी विनंती आहे, डोक्यापासून तर पायापर्यंत प्रभू येशूनात आरोग्य मी मोकळं करतो. आमेन. नो 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 नो, त्यांच्यासाठी दिवस बनवलाय तू, येस आनंदाने उल्हास करावा. आमेन. जो शैतान त्यांचे दिवस बर्बाद करत आहे, येस मास्टर. त्यांना डिप्रेशन मध्ये, निराशेमध्ये, बिछाण्यावरती आजारी पाडत त्याला आहे, बांधतो मी त्या आम्ही. शैतानाला शाप देतो. प्रभू येशूच्या प्रभू नावात येशूच्या आम्ही नावात. शाप देतो. सोड त्यांचे घर, आमेन. सोड त्यांचे जीवन, सोड त्यांचं मन, शरीर प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रभू जिला लेकरू बाळ नाही, येशूच्या नावात लेकराचे आशीर्वाद स्वीकार. येशूच्या जिचं नावात. भविष्य अंधकारमय, प्रकाशमय भविष्य स्वीकार आमेन. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रत्येक दुःख येशूच्या नावात आनंदात बदललं जा. आमेन. प्रत्येक वाईट दिवस संपले जा येशूच्या नावात. येस प्रत्येक कर्जाचे आत्मे, प्रभू गरिबीचे शाप, दारूचे आत्मे, निघून जा. दलिंद्रीचे आत्मे, भांडणाचे आत्मे, त्यांच्या जीवनाला सोड येशूच्या नावात. आमेन. फादर, लाजेच्या ठिकाणी दुप्पट देणारा तू देव आहे. येस आमेन. येशूच्या नावात आत्मिक आशीर्वाद, शारीरिक आशीर्वाद, येस बौद्धिक आशीर्वाद, आर्थिक आशीर्वाद मी तुझ्या लेकरांसाठी येशूच्या नावात स्वीकारत आहे. आमेन. प्रभू येशूच्या नावात मी विनंती करतो, आजपासून जो दिवस उगवेल तो येशूच्या नावात यांना उंच करणारा, यांना गौरवाने भरणारा, आमेन. यांचं हृदय शांतीने भरणारा, आमेन. यांचं भविष्य घडवणारा, येस यांची इच्छा पूर्ण करणारा येस लॉर्ड. स्वीकारतो येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये आम्ही स्वीकारतो दे बाप्पा. सगळं अपयश यशामध्ये बदललं जा. आमेन. प्रत्येक दुःख आनंदात बदललं जा. येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावात, खरा बाबा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने खरा बनसा. फादर जे चालत नाही, चालायला लागा येशूच्या नावात. आमेन. जे मरायला टेकलेत, जिवंत व्हा, संजीवित व्हा, दीर्घ आयुष्य प्राप्त करा आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. भीतीची शक्ती मी तोडतो येशूच्या नावात. आमेन. धैर्याचा आत्मा स्वीकारा. प्रभू येशूच्या आजपासून देवाचं वचन तुमच्या मनावर राज्य करो. आमेन. आजपासून बाकीचे विचार बंद करा. खरा बाबा. देवाचं वचन काय सांगतं त्याच्यावर मनन करा येस. आणि ते चित्र बघायला लागा आमेन. आणि तुम्ही घडवले जाणार. खरा बाबा बाबा. लॉर्ड, जितके वर्ष शैतानने चोरलेत खरा बाबा. त्याच्या डबल आनंदाचे दिवस येस आम्ही स्वीकारतो येशूच्या नावात. येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो दे तू या बाबा. लोकांना जगात आणलंय. येस लॉर्ड. तू वधस्तंभावर सगळ्या जगाची किंमत मोजली येस मास्टर. आणि बायबल सांगता आता प्रभू येशूच्या कृपेने आणि न्यायपणाने आम्ही जीवनात राज्य करणार. येस आमेन. प्रभू येशूच्या नावात प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मी स्वीकारतो. येशूच्या नावामध्ये. प्रत्येक बहिणीची आणि भावाची इच्छा पूर्ण कर. आमेन. उरा बाबा बाबा. प्रत्येक तुटलेला संसार उभा कर. उरा बाबा बाबा तुरी बाला सतारी आणि बाला. प्रत्येक जण आजपासून म्हणू दे, खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस येस आमेन. हित आणि प्रेम दया येस लॉर्ड. माझ्या मागे चालते बाबा बाबा बाबा. आणि मी प्रभू येशूच्या मागे चालणार. आमेन. प्रभू येशूच्या नावात. आमेन. 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 एक जोरात टाळी प्रभू शिला वाजूया. हालेलुया. Come on, you can give it better. Come on. Hallelujah.